घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. शर्वरीची केस लढण्यास नकार दिलेला असतो आणि त्यावेळेस आपण पाहतो अवंती काय बोलते, शर्वरीची केस ही तुम्ही नाही लढलात तर मी लढणार आहे. आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि ऐश्वर्या बोलते, हे काय अवंतिका, भावनेच्या भरामध्ये जाऊन तू कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नको. तुला माहित आहे ना शर्वरी ही दोषी आहे. तेव्हा जानकी देखील अवंतिकाची बाजू घेते आणि बोलते, नाही ऐश्वर्या, माझा शर्वरीवर पूर्ण विश्वास आहे, त्या निर्दोष आहे. त्यानंतर आपण पाहतो त्या ठिकाणी सौमित्र येतो आणि सौमित्र हा सर्वांच्या समोर अवंतिकावर रागवतो आणि बोलतो, अवंतिका, जी गोष्ट मी करणार नाही ती तू का करत आहेस? तुला माझ्यापेक्षा जास्त समजतं का? तेव्हा अवंतिका उत्तर देते, मला माहित नाही मला तुमच्यापेक्षा जास्त समजते की नाही, परंतु मी तुझ्या एवढी स्वार्थी मात्र निश्चितच नाही. तेव्हा सौमित्राला राग येतो आणि सौमित्र हा तिच्यावर हात उचलतो. त्यावेळी जानकी ही सौमित्राचा हात पकडते आणि सौमित्र हा जानकीवर रागवतो आणि बोलतो, आतापर्यंत माझी अवंतिका माझ्याशी अशी कधीच वागली नाही, ती फक्त तुझ्यामुळे आता अशी वागत आहे असे तो जानकीला बोलतो. आणि सौमित्र बोलतो, जर अवंतिका तुला माझे काही ऐकायचे नसेल तर मग मी देखील आजपासून तुझ्याशी सर्व नाते तोडतो. माझा आणि तुझा आजपासून काही संबंध नाही असे बोलून तो रागाने निघून जातो. आणि तेव्हा अवंतिकाला त्याशी दुःख होते आणि जानकी तिला धीर देते आणि बोलते, अवंतिका तू काही काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल. त्यानंतर आपण पाहतो जानकी ही शर्वरीला भेटण्यासाठी गेलेली असते आणि शर्वरी विचारते, आता माझी केस बोर्डावर आलेली आहे, सौमित्र दादा केसची तयारी करत आहे ना? आणि तेव्हा जानकी काहीच उत्तर देत नाही. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अवंतिका ही शर्वरीला निर्दोष सिद्ध करू शकेल का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.